मंत्री आपल्याला भेटलेत, हे आपलं भाग्य आहे. आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे, गर्व आहे. आणि म्हणून मी खरं म्हणजे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करीन. आणि सहकार चळवळीला बदनाम करायचं आणि निस्तेज करायचं आणि नंतर सगळं हडप करायच्या वृत्तीलाही अमितभाईंनी चाप लावलेला आहे. अमितभाई यांनी बेशिस्ती एकाधिकारशाहीला देखील लगाम घातलाय. वर्षानुवर्ष भाकरी फिरत नाही, त्यामुळे ती करपते. ही भाकरी फिरवण्याचं काम देखील अमितभाईंनी उत्कृष्टरित्या केलंय. त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद. कोणत्याही क्षेत्रात बदल नसतील तर ते क्षेत्र संपायला, रिफॉर्म्स नसतील तर ते क्षेत्र संपायला वेळ लागत नाही. आणि म्हणून आज सहकार क्षेत्र अमितभाईंच्या नेतृत्वाखाली बदलत आहे. या क्षेत्राची आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. ते गृहमंत्री असले तरी सुद्धा त्यांना शेतीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल खूप आस्था आहे, प्रेम आहे. आणि शेतीमध्ये देखील नवीन 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 बदल घडले पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि म्हणून सतत नव्याच्या शोधामध्ये असताना नवीन नवीन काहीतरी केलं पाहिजे अशी भावना असताना जुन्या परंपरा आणि नवं तंत्रज्ञान, नवं संशोधन याची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलेला आहे. आणि म्हणून गेल्या 4 वर्षात सहकार क्षेत्रामध्ये देशामध्ये जे आमूलाग्र परिवर्तन घडतंय याचे खऱ्या अर्थाने शिल्पकार अमितभाई आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मगाशी अजितदादांनी त्याचा उल्लेख केला की जवळपास जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाने महाराष्ट्रातले जेव्हा अडचणीत आले आणि आम्ही अमितभाईंकडे गेल्यानंतर त्याने तब्बल 10,000 कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं ऐतिहासिक पाऊल उचललं. आणि साखर उद्योगामध्ये पारदर्शकता आणली, इथेनॉल उत्पादनाला चालना दिली. त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हे त्यांचं धोरण होतं. पॅक्सला देखील शक्ती दिली. ग्रामीण सहकार बँकांना नवसंजीवनी देणं, अशी अनेक महत्त्वाची पावलं त्यांनी सहकार मंत्री म्हणून घेतलंय. अमित भाई आज यहाँ पर राज्य के कई हिस्सों में बाढ़ की परिस्थिती आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमच्या शेतकरी बांधव भगिनींचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे और आणि कई लोगों का जीवन उजड़ गया है. आपसे हम तीनों ने कल बात की थी कि कभी भी जब भी पूर परिस्थिति होती है, बाढ़ आती है, महाराष्ट्र पे संकट आता है या कोई भी राज्य पे संकट आता है तो आप पूरी ताकत से साथ में खड़े होते हैं. हम लोग तो बड़ी राजा हमारे शेतकरी के साथ मजबूती से खड़े हैं. लेकिन इस संकट से उबरने के लिए केंद्र सरकार, आदरणीय मोदी जी और आपकी भी मदद की जरूरत है. हमें सहयोग की आवश्यकता है. और जब जब महाराष्ट्र ने मदद मांगी तब तब केंद्र ने खुले हाथों से मदद करने का काम किया है. हमें पूरा विश्वास है जरूर हमें महाराष्ट्र को, किसानों के लिए जरूर आपके केंद्र सरकार से सहयोग मिलेगा. आपल्याला विश्वास आहे की केंद्र सरकार नेहमी आपल्या पाठीशी उभं राहिलंय. आणि मी मगाशी आकडेवारी पाहत होतो तर 10 वर्ष 2010च्या पूर्वी 10 वर्षामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला फक्त 2 लाख कोटीची मदत केली होती. परंतु 2014 नंतर प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर या महाराष्ट्राला अनेक प्रकल्पामध्ये दुप्पट, तिप्पट, चौपट नाही तर 5 पट 10 लाख कोटीची मदत महाराष्ट्राला केंद्राने केलेली आहे. आणि म्हणून त्यांचे आपण आभार मानूया. सहकार म्हणजे सामाजिक जबाबदारी. सहकार चळवळीचं हे तत्व जे आहे अमितभाईंच्या नेतृत्वाखाली सहकार विभागाने जिवंत ठेवलेलं आहे. आणि म्हणून सहकार क्षेत्राला परिणामकारक आणि लोकाभिमुख झालं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. जी काय पूर्वीची मक्तेदारी आहे ती संपुष्टात आली पाहिजे आणि सर्वांना, शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ झाला पाहिजे. अशा प्रकारचं काम या ठिकाणी अमितभाईंनी सुरू केलेलं आहे. आणि म्हणूनच यामध्ये आता गरज आहे
ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये पुन्हा नवी उमेद, आत्मविश्वास जागवण्याची, आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वर्गीय विठ्ठलराव आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने समृद्धीसाठी सहकाराचा मार्ग दाखवला. तो मार्ग आपल्याला आणखी मोठा आणि प्रशस्त करायचा आहे. विठ्ठलरावांना आणि बाळासाहेबांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि बिना सहकार नाही उद्धार, आणि म्हणून सहकाराच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर होईल, महाराष्ट्र आत्मनिर्भर होईल, आणि प्रधानमंत्री मोदीजींचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल. आणि त्यासाठी